नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभिक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. आमदार संजय गायकवाडांचे संसदेसोबतचे फोटो व्हायरल होताच खासदार जाधव यांची जागा डेंजर झोनमध्ये आल्याची चर्चा. मात्र गायकवाड यांनी दिलं स्पष्टीकरण. शिंदे गटाच्या हातून बुलढाणा लोकसभा जागा हिसकावली जाऊ नये यासाठी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं वक्तव्य. अकोला शहरातील डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलावरून राजकीय कुरघोडी. वंचित आणि भाजपमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू. आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले शेतकरी. ठिय्या आंदोलन करत व्यक्त केला रोष. उपाययोजना करण्याचे महावितरणाचे शेतकऱ्यांना आश्वासन. आणि आता सविस्तर वृत्त. सध्या सर्वत्र दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना बुलढाण्यातील शिवसेनेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मोठा बॉम्ब फोडला आहे. अकोला मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची संसदेच्या इमारतीसोबतची छायाचित्र तयार करून ती सोशल मीडियात व्हायरल केली. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आमच्या प्रतिनिधीनं या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय. बुलढाण्यातून लोकसभा लढवण्याबाबत शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बुलढाणा लोकसभा जागेसंदर्भातील भाजपनं केलेल्या सर्वेक्षणात खासदार प्रतापराव जाधव 4थ्या नंबरवर ढकलले गेल्यानं शिवसेनेची जागा जाऊ नये म्हणून आपण लोकसभेवर जाण्यास तयार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सध्या लोकसभेचे 13 खासदार आहे. या 13 लोकसभा जागांवर भाजपनं सर्व्हे केला आहे, ज्यात बुलढाण्याची जागा 4 नंबरला दाखविली आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नसल्यानं ही जागा शिंदे गटाकडून भाजपला देण्यात यावी अशी मागणी भाजपतर्फे होत आहे. त्यामुळे आमदार गायकवाड यांनी या जागेसाठी आपला दावा ठोकलाय. लोकसभा लढवण्याची तसा काय माझा विषय नाहीये, परंतु भारतीय जनता पक्ष आमचा जो मित्र पक्ष आहे ते म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की या जागेमध्ये प्रतापराव जाधव किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नाही आणि त्याच्यामुळे ही जागा आम्हाला द्यावी आणि म्हणून ही आमची जागा जो काही विसरण्याचा प्रयत्न आहे, जी 6 टनपासून आमच्या पक्षाकडे आहे, ही जागा कायम राहावी याच्याकरता त्या आलेल्या माझ्या पोस्ट आहेत. की समजा तुमचं असं म्हणणं आहे की आमचे प्रतापराव जाधव साहेब निवडून येत नाही म्हणून जागा सोडून द्यायची, तर आम्ही जागा नाही सोडणार. गरज पडली तर आम्ही लढू. या विषयावर मात्र भाजपकडून स्पष्ट नकार देण्यात आलाय. असा कुठल्याच प्रकारचा सर्वे खासदार प्रतापराव जाधव यांच्याबाबत झाला नाही. आमचे अंतर्गत सर्वेक्षण हे सातत्यानं सुरू असतात, मात्र यामधून आम्ही कोणताही ठोस निर्णय घेत नाही असं वक्तव्य आमदार डॉक्टर संजय गुटे यांनी केलंय. नाही, भारतीय जनता पार्टीने लोकसभा प्रवास ही योजना एवढ्यासाठीच केली होती की ज्या सीटांवर भाजप निवडून येतं त्या व्यतिरिक्त 150 सीट आपण टार्गेट केल्या पाहिजे आणि त्या 150 सीट अतिरिक्त आपण निवडून आणल्या पाहिजे. आता शिंदे गट मध्यंतरी 2 वर्ष उद्धव ठाकरेंसोबत महाविकास आघाडीत होतं, त्यामुळे आम्ही हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा साहजिक आमचा प्रयत्न होता आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलो होतो. आमचं कामसुद्धा सुरू झालं होतं. आता शिंदे गट पुन्हा आमच्यासोबत आलेला आहे, त्यामुळे आता वाटाघाटी वरच्या लेवलवर होतील. राज्यात जे ठरवेल ते आम्हाला मान्य राहील, पण शेवटी शिंदे गट असेल का भाजप असेल, हा मतदारसंघ आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, हा आमचा प्रयत्न. शिंदे गट मध्यंतरी 2 वर्ष उद्धव ठाकरेंसोबत महाविकास आघाडीत होता, त्यामुळे आम्ही हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा साहजिक आमचा प्रयत्न होता आणि आम्ही त्या दृष्टीनं कामाला लागलो होतो. आमचं काम सुद्धा झालं होतं. मात्र शिंदे गट पुन्हा आमच्यासोबत आलेला आहे, त्यामुळे आता वाटाघाटी वरच्या लेवलवर होतील. वरिष्ठ ठरवेल ते आम्हाला मान्य राहील, मात्र शेवटी शिंदे गट असेल का भाजप असेल, हा मतदारसंघ आपल्या ताब्यात राहिला पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुडकर यांनी केली आहे. आमदार साहेब, तुम्ही भाजपचे मेन कोर टीमचे सदस्य आहेत आणि तुमचे जे सत्ताधारी आहे शिवसेना, त्यांचे जे आमदार आहे संजय गायकवाड, त्यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे
की भाजपने सर्वे केला आहे आणि खासदार प्रतापराव जाधव हे 4थ्या क्रमांकावर गेले. यामुळे बुलढाणा लोकसभा भाजप त्यांच्याकडे खेचून घेत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणाल? या प्रकारचा कोणताही सर्वे हा आदरणीय प्रतापराव जाधवांच्या नावाने भाजपने केलेला नाही. पहिली गोष्ट, आमचे अंतर्गत सर्वे आणि पार्टीचे सर्वे हे सातत्यानं चालू असतात. म्हणजे काही आजच सर्वे करून आमचा सातत्यानं 2-3 महिन्यामधून प्रत्येक वेगवेगळ्या विषयावर भारतीय जनता पार्टीचे सर्वे चालू असतात. त्यामधून एक जनमत, लोकमत जे आहे ते आम्ही तयार करत असतो किंवा त्या पद्धतीने आम्ही निरीक्षण नोंदवत असतो. परंतु आदरणीय प्रतापराव जाधवांबद्दल कोणताही सर्वे झालेला नाही. आणि एक बघा की ते 4थ्या नंबरवर आहेत किंवा दुसऱ्या नंबरवर आहेत हे तर आमच्या ज्ञात नाही आहे. अकोला शहरातील डाबकी रोड येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भाजपमध्ये सध्या सोशल मीडिया वॉर सुरू झालं आहे. अकोला पश्चिम विधानसभेचे 1995 पासून नेतृत्व करणाऱ्या आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा म्हणजेच लालाजींचं अकोल्यातील भाजपच्या वाढीत फार मोठं योगदान आहे. दुर्दैवानं काही दिवसांपूर्वीच त्यांचा कॅन्सरच्या आजारानं दुःखद निधन झालं. मात्र त्यामुळं अकोला भाजपनं दुःखवटा जाहीर केला. मात्र भाजपद्वारे उड्डाणपुलाचं उद्घाटन आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेलं भूमिपूजन यामुळे भाजपला लालाजींच्या मृत्यूंचं दुःख नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लालाजींच्या निधनानंतर आठवडा उलटतात भाजपनं डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा घाट घातला. 8 वर्षांपासून अकोलेकरांना या मार्गावरून ये जा करताना त्रास होत आहे. हा त्रास भाजपला दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अकोल्यात नुकतंच लोकप्रिय आमदार स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांचं दुःखद निधन झालं. खरं तर गेली 30 वर्ष लालाजींनी हा BJPचा गड राखलेला आहे आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये साधारणतः 2 दशकांपूर्वी डाबकी रोडच्या उड्डाणपुलाचं मंजुरात झाली, काम सुरू झालं. 20 वर्ष लागले हा पूल व्हायला. परंतु लालाजी गेल्यानंतर 8 दिवसात जेव्हा की आपल्या हिंदू धर्माच्या परंपरानुसार, रीतीनुसार 13 दिवस शोक असतो, अकोला भाजप तितकंही थांबू शकली नाही. ज्या नेत्यांनी हे काम केलं त्या नेत्याचा शोक पूर्ण व्हायच्या आधीच अकोला भाजपनी त्याचं उद्घाटन घाईघाईत उठवून टाकलं. वंचितच्या या आरोपावर भाजपनं पलटवार केला. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनामुळे जिल्ह्यातील राजकारण तापलंय. भाजपनं हा उड्डाणपूल आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या आठवणीत लोकांना समर्पित केला असल्याचं गिरीश जोशी म्हणाले. सकारात्मक बाबीचा विचार करून भारतीय जनता पक्ष काम करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपली आई वारल्यानंतर 2 तासात काम केलं असे आदर्श नेते आमचे आहेत. आणि लालाजींनी आजारी असताना सुद्धा विकास कामांचा शुभारंभ कार्यकर्त्यांच्या करून घेतलं आणि निधनाच्या दिवशी सुद्धा पीडित वंचितांना मदत दिली. असे गोवर्धनजी शर्मा यांना समर्पित हा पूल भारतीय जनता पक्षाने समर्पित केला आहे. जनतेला दिवाळीच्या सणामध्ये ताडकत उभं राहावं लागू नये म्हणून औपचारिकरित्या जनतेसाठी खुले करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता पवनकुमार कच्छोट यांच्याशी झालेल्या चर्चेत उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. बाळापूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी नारेबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान उपकार्यकारी अभियंता शेगावकर यांनी वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता पवनकुमार कच्छोट यांच्याशी शेतकऱ्यांशी चर्चा करून दिली. चर्चेदरम्यान उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलं. व्याळा फिडरवरील भार कमी करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. चर्चेनंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं. मात्र 2 दिवसात समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा फिडरवरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय. विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांना शेतीपंप चालवण्यास अडचण येत असून पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतीपंप तसेच विद्युत मोटार जळण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. तसेच याबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तर याकडे महावितरण कंपनीनं लक्ष देऊन या फीडरवरील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा थांबावा, अन्यथा मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. एकत्र या ठिकाणी आलोय. या ठिकाणी आपल्या विशेष मागण्या अशा आहेत की यांनी आम्हाला लोड द्यावा. तो तुम्ही कुठून आणता, कसा आणता, तो तुमचा प्रश्न आहे. परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या
आम्ही अधिकाऱ्यांशी रामभाऊ बोलले, मी बोललो, ज्ञानेश्वर म्हैसने बोलले, सभापती बोलले, संजू पेटकर बोलले या ठिकाणून की कशोट साहेब आपल्या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आहेत, ते या जिल्ह्याचे बॉस आहेत, ते म्हणतील ते या ठिकाणी होऊ शकते. आपला लोड जोपर्यंत बायफार्केट करत नाही आपण तोपर्यंत आपला प्रश्न मार्गी लागत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी थोडी उसंत मिळवत शेती करण्यात रमल्याचं चित्र पाहायला मिळालं. दिवाळीच्या पर्वात त्यांनी पाडव्याच्या दिवशी आपल्या संत्रा बागेत सपत्नीक फेरफटका मारला. आमदार डॉक्टर संजय कुटे हे मूळचे जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. ज्याप्रमाणे त्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी शेतीकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे आज त्यांचा 40 एकरांचा संत्र्याचा बगीचा आहे. पाडव्याच्या दिवशी त्यांनी नित्यनेमाप्रमाणे आपल्या परिवारासह शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. यावेळी आमच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी संवाद साधलाय. माननीय शिंदे साहेबांचं शेत मुंबईपासून दूर आहे आणि त्यांच्या मागे कामाचा व्याप असतो. आमच्या मागे कामाचा व्याप आहे, पण माझं स्थायिकमध्ये इथंच राहणं जास्त असतं. त्यामुळे शेतीमध्ये एक दिवसाआड का होईना पण एक चक्कर जो शेतीमध्ये माझा होतो आणि जवळपास 40-42 एकर आमचा सगळ्यांचा संत्रा आहे. विविध प्रकारच्या फळबाग आहेत आणि यावर्षी वरुणाच्या कृपेने आणि सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीनं या भागातील 3-4 हजार हेक्टर फळबाग ही संत्र्याची चांगली आलेली आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगसुद्धा आता सोनाळ्यामध्ये आपण तयार करतो आहे आणि शेतीमध्ये आल्यानंतर जी प्रसन्नता मिळते ती कुठंही आपल्याला कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा कुठे गेल्यावर मिळणार नाही. म्हणून शेतीमध्ये रममाण होणे, शेतीमध्ये जाणे आणि छोटे मोठे आपले कामं करणे हे आम्ही रोजच करतो. परंतु शेती हा परवडणारा मोठ्या शेतकऱ्यांना आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे लँड होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे आणि ते लोक पैसे टाकून एक वर्षात फक्त सगळ्यात महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात सीमांत शेतकरी जो छोटा शेतकरी आहे तोच अडचणीमध्ये आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. या शेतीतून शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळत आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगावात लिंबू, कांदा, सोयाबीन, तूर, हरभरा आदी पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. याच पिकावर शेतकऱ्यांचा आर्थिक वर्षाचा गाडा अवलंबून असतो. मात्र दरवर्षी सततची नापिकी, नैसर्गिक संकट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे डोक्यावरच्या ताणापासून सुटका कशी होईल अशा आशेनं एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. गेल्या 2 वर्षा अगोदर या शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूटची लागवड करून 2 वर्षात लावलेला खर्च निघून आल्यानं आता मशागत करून चांगलं उत्पन्न मिळेल असे शिक्षक सचिन भास्कर लोखंडे यांनी सांगितलंय. मी माझ्या शेतामध्ये पारंपरिक पिकाला फाटा देत ड्रॅगन फ्रूट या नवीन फळपिकाची लागवड केलेली आहे. या फळपिकामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या 3 व्हेरायट्या लावलेल्या आहेत. त्यामध्ये एक जम्बो रेड, एक ॲलिस रेड आणि एक साऊथ आफ्रिकेमधील केपटाऊन येथील एक व्हेरायटी आहे ग्राफ्टेड 1 म्हणून, तिचीसुद्धा लागवड केलेली आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर आपण लागवड करून पुढच्या वर्षी आपण त्याचं क्षेत्रफळ वाढवण्याचा आपला मानस आहे आणि पारंपरिक पिकामधून आपल्याला फाटा देत या पिकामधून आपल्याला उत्पन्नाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मी आपल्या शेतामध्ये सीताफळ आणि सीताफळामध्ये आणि ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून हरभरा याचीसुद्धा ठिबकवर लागवड केलेली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, व्याळा, वाडेगाव, उरुळ बुद्रुक, निंबा आणि हातरुण महसूल मंडळाचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या 9 नोव्हेंबरच्या बैठकीत महसूल मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या महसूल मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी आणि एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटर पेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यात 51 महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानं अनेक सवलती मिळणार असून उपाय योजनांची अंमलबजावणी होणार आहे. जमीन महसुलात घट, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथं पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती संबंधित मंडळांमध्ये लागू झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हाता ते शेगाव ही बस फेरी सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेगाव आगारातून धावणारी बस फेरी बंद करण्यात आल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. हाता शेगाव हाता बस फेरी बंद केल्यानं
गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आलेल्या सुट्ट्यांमुळे या बस फेऱ्या बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. हाता गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून या परिसरातील लोकांना शेगाव हे बाजारपेठ आणि धान्य मार्केट असल्यामुळे सर्व व्यवहार शेगाव मार्केटला जोडले आहे. हाता गावाची बस फेरी बंद केल्यामुळे गावकऱ्यांना प्रवास करणं कठीण झालंय. यामुळे बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर आणि भाजपा सोशल मीडिया सहसंयोजक सागर फुंडकर यांच्या हस्ते मोठ्या थाटात हे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शेगाव आणि खामगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी शहरात एक सुसज्ज असे पक्षाचे कार्यालय असावे ही संकल्पना घेऊन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर आणि सोशल मीडियाचे राज्य सहसंयोजक सागर फुंडकर यांच्या संकल्पनेतून सुसज्ज असे कार्यालय साकारण्यात आले आहे. या कार्यालयाचे लोकार्पण मंगळवारी थाटात पार पडले. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांनी सपत्नीक सत्यनारायणाची पूजा करून विधिवत आणि मंत्रोच्चारासह पूजा संपन्न केली. यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आज खामगाव शहरातील भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा कार्यालयाचं नूतनीकरणाचा कार्यक्रम पार पडला. इथे काही उद्घाटनाचा हा कार्यक्रम आहे. हा फक्त पूजा करून हे कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. खरं पाहिलं तर या खामगाव शहरात भारतीय जनता पार्टीचं पहिले कार्यालयसुद्धा नव्हतं, पण स्वर्गीय भाऊसाहेबांनी, स्वर्गीय देशपांडे साहेबांनी ह्या कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून भारतीय जनता पार्टी खामगाव विधानसभेचं काम या ऑफिसमधनं चालायचं आणि बरेच वर्ष झाले होते. कुठंतरी एक अद्ययावत कार्यालय असलं पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांना सर्व सुविधा इथे मिळाल्या पाहिजे. त्यांचे कामं इथून मार्गी लागले पाहिजे आणि संघटनेचं कामसुद्धा इथून जोरात पळालं पाहिजे. या दृष्टीनं या कार्यालयाचं काम आम्ही हाती घेतला. आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात कापूस वेचणी सुरू झाली आहे. मात्र मजुरांची कमतरता असल्यानं शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी प्रति किलो 9 रुपये मजुरी मोजावी लागते. लागवड खर्चापेक्षा भाव कमी मिळत असून त्याउलट कापूस वेचणीसाठी जास्त पैसे द्यावत लागत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हंगामात सुरुवातीला पावसानं हुलकावणी दिली. त्यानंतर जुलैच्या शेवटी अतिवृष्टीनं मोठं आर्थिक संकट कोसळलं. अतिवृष्टीमुळे बहरलेले पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता परिसरात कापूस वेचणीला प्रारंभ झालाय. वेचणीचे दर 8 ते 9 रुपये किलो प्रमाणे आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ? क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. अकोल्याच्या पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील बेपत्ता झालेल्या तरुणीला अकोल्यातील रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई अकोला पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षानं केली आहे. पिंजर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय दंडविधानाच्या कलम 363 अन्वये पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास अकोला पोलीस दलानं केला असता त्यांना तरुणी मुंबईवरून अकोल्यातील रेल्वे स्टेशन इथं येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. अकोला शहरातील एका ठिकाणी दोघेही दिसल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांची नावं आणि ओळख पटवून वरिष्ठांच्या आदेशानुसार
पीडित मुलगी आणि आरोपी मुलाला पिंजर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विजय खर्चे, सूरज मंगरुळकर, धनराज चव्हाण, पूनम बचे, अविंद्र खोडे, अश्विनी डोबळे यांनी केली. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. मूर्तिजापूरच्या समता नगरमध्ये एका घरी दिवाळीच्या आदल्या रात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखोंचा ऐवज लंपास केला. समतानगर भागात राहणारे बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त रोखपाल निरंजन कळमकर यांच्या घरी रात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूनं कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना पहाटे 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी 7 ते 8 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचं निरंजन कळमकर यांनी सांगितलं. यामध्ये सोन्याचे 30 ग्रामचे मंगळसूत्र, 46 ग्रामची कंठी, 20 ग्रामचा गोफ, 5 ग्रामची अंगठी तसंच चांदीची 2 प्लेट, 2 वाटी, 2 कळस, 20 ग्राम आणि 25 ग्रामचे 2 कळस, चांदीची समई तसंच 13,000 रुपये रोख रक्कम काढून पोबार केला. त्यांच्या पत्नी निरंजनीबाई यांच्या गळ्यातील पोत ओढल्यानं त्यांना जाग आली आणि त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी पोबारा केला. तर चोरट्यांनी घरातील 6 सुटकेसेस देखील बाहेर आणून ठेवल्या होत्या. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील पोपटखेड इथं राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या घराला आग लागली. यात घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. अकोट तालुक्यातील पोपटखेड इथं राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या घराला आग लागल्यानं घरातील साहित्य जळून खाक झालं आहे. पोपटखेड हा आदिवासी बहुल परिसर असून या भागातील मलकापूर गोंड इथं राजीव सुरगाय यांच्या राहत्या घराला आग लागली. या आगीत घरातील दैनंदिन वापराचे कपडे, भांडे, गॅस शेगडी, डाळ, धान्य असे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं. घटनेची माहिती मिळताच एकलव्य बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अकोट ते पोपटखेड रस्त्याची दुर्दशा झाली असल्यानं गाडीला उशीर झाला. मात्र वेळीच गावकऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. एक दिवस करत दिवाळी पार पडते आहे आणि यातच आज भाऊबीजेच्या निमित्त बाळापूरमधील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळाली. बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. बाळापूर शहरात या निमित्त शहरात बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारात नारळ, दुपट्टे, शाल अशा विविध साहित्यांनी बाजार गजबजलेली आहे. तर खरेदीसाठी नागरिक गर्दी करतायत. विद्युत महावितरण कंपनीकडून मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केलं आहे. वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. या होणाऱ्या त्रासाबाबत वारंवार चर्चा करून, प्रत्यक्ष भेटून, विनंती करून, निवेदनं सादर करून सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे विभागातर्फे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा. जळालेले रोहित्र शेतकऱ्यांकडून शुल्क अथवा वीज बिल न भरता नवीन रोहित्र ताबडतोब बसवण्यात यावे आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. विद्युत दाब पूर्ण स्वरूपात प्रवाहित करावे. AG पंपाच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांना तत्काळ कनेक्शन देण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यासाठी महावितरणच्या विरुद्ध आमरण उपोषणाला बसलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख अप्पूदा तिडके, जिल्हा प्रमुख गोपालदास दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेलं आहे. आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याला 12 तास वीज ही उपलब्ध झालीच पाहिजे. विविध समस्या आहेत, ज्यांच्या डिप्या गेलेल्या आहेत, ज्यांच्या डिप्यामधलं ते सरलेलं आहे, ज्यांच्या डिपीवरचे तारा चोरीला गेलेले आहेत, काही विद्युत रोहिणी खराब झालेल्या आहेत, त्या त्वरित दुरुस्त करण्यात यावं आणि 12 तास वीज हे शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं होतं सगळ्या मीडियासमोर की विदर्भाला 12 तास वीज देऊ आणि ते त्या 12 तास वीज देण्याच्या संकटातून शेतकऱ्यांना वाचू. परंतु हे सगळे योजना त्यांची फोल ठरली आणि आमच्या शेतकऱ्याला वीज आज 4 तास सुद्धा भेटत नाही. आज आमचा गहू पेरावा कसा, हरभऱ्याला आमच्या शेतीत ओलावा नाही, त्यामुळे हरभऱ्यासाठी ओलितासाठी आम्हाला वीज पाहिजे, गव्हासाठी वीज पाहिजे, तूर आमची सोबत चालली. या सगळ्या समस्यांचं जड हे महावितरण आहे आणि महावितरणानं ह्या आमच्या समस्या सोडवल्या नाहीत. आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहोत. जिथपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तिथपर्यंत आम्ही मेलो तरी चालेल, पण शेतकऱ्यांसाठी मरू हे आम्ही इथं सांगू इच्छितो. भारतीय बौद्ध महासभा अकोला शाखेतर्फे अशोक वाटिका इथं महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबत झालेल्या सभासद नोंदणी आणि खर्च या विषयावर विचारमंथन करण्यात आलं. या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत झालेला जमा खर्च सभासदांसमोर मांडण्यात आला. आपल्या प्रास्ताविकेत भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष PJ वानखेडे यांनी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करावं आणि हे महत्त्वाचं आहे असं आवाहन केलं. या ठिकाणी संस्था महत्त्वाची असून चळवळ गतिमान करणं हे एकच ध्येय सर्वांनी ठेवायला हवं असं प्रतिपादन केलं. यावेळी सभासदांना भारतीय बौद्ध महासभेचे वर्षभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याच्या बाळापूरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात शहीद बिरसा मुंडा यांची 147वी जयंती साजरी करण्यात आली. शहीद बिरसा मुंडा यांची 147वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे वरिष्ठ शिक्षक परमानंद धोटे, ग्रामपंचायत सदस्य संजय अडघते, शाळा समितीचे अध्यक्ष अनिल दंदी, रणजित तायडे, आशिष पुरी आणि अजय दंदी यांच्यासह गावकरी उपस्थित होते. शहीद बिरसा मुंडा यांच्या जीवनाबाबत आणि त्यांनी केलेल्या अमूल्य कार्याबाबत परमानंद धोटे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली. इंग्रजांच्या अन्यायाविरोधात त्यांनी सशस्त्र लढा उभारला असंही परमानंद धोटे यांनी सांगितलं. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचा विजय असो, जय लहुजी जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रेल्वे स्टेशन येथील अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्वांनी अभिवादन केलं. तर क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर आधारित पहिल्या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. विज्ञानवादी युगात या देशाला खरी गरज अशा प्रकारच्या महापुरुषांच्या विचारांची आहे. अन्यथा हा देश पुन्हा कर्मकांड आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफटला जाईल आणि संविधानानं दिलेली लोकशाही धोक्यात आणल्या जाईल असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. चित्रपटातील कलाकारांना शुभेच्छा देत बाईक रॅली आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. आमदार संजय गायकवाडांचे संसदेसोबतचे फोटो व्हायरल होताच खासदार जाधव यांची जागा डेंजर झोनमध्ये आल्याची चर्चा. मात्र गायकवाड यांनी दिलं स्पष्टीकरण. शिंदे गटाच्या हातून बुलढाणा लोकसभा जागा हिसकावली जाऊ नये यासाठी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं वक्तव्य. अकोला शहरातील डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलावरून राजकीय कुरघोडी. वंचित आणि भाजपमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू. आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले शेतकरी. ठिय्या आंदोलन करत व्यक्त केला रोष. उपाययोजना करण्याचे महावितरणाचे शेतकऱ्यांना आश्वासन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.